तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. सकाळी नेहमीप्रमाणे ब्लॅक कॉफी आणि त्यासोबत आपलं प्री वर्कआउट मिल घेऊन निघालो जिमला. जिम मध्ये पोहोचल्यानंतर बजरंगबलीचे दर्शन घेऊन वॉर्मअप सुरू केला. मग मजबूत डेल्टसाठी सुरुवातीला फिरवले करेल्स आणि आज केला आपण टॉपचा शोल्डर वर्कआउट. सगळे मजबूत सेट घेतले. त्यानंतर 30 मिनिटं कार्डिओ केला आणि लास्टला 20 मिनिटं वॉकिंग करून वर्कआउट फिनिश केला आणि निघालो घरी. घरी पोहोचल्यानंतर घेतली एक स्कूप व्हे प्रोटीन आणि क्रिएटिन. मग आंघोळ करून आपलं आवरलं. त्यानंतर मी आणि निघालो गावाला. भाऊंनो, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात आणि जेवणात ठेचा खाल्ल्याशिवाय मज्जाच नाही. त्यामुळे जशी परिस्थिती येईल त्याला सामोरं जायची तयारी ठेवा. मग थोड्या वेळाने पोहोचलो गावात आणि सकाळी गडबडीत डाईटच केला नव्हता म्हणून डबा घेऊन आलो होतो आणि इथं बसून निवांतमध्ये डाईट केला. भाऊंनो, ही माणसं बघा कशी सावलीत बसल्यात पारावर. आणि हे सुख फक्त गावाकडेच असते. आपल्या शहरात नुसती धावपळीची जिंदगी. मग साहेबांना यायला उशीर होता म्हणून मी आणि गेलो केदार शेठच्या रेस्टोवर. मग तिथं आईसाठी मस्त मध्ये राईस ऑर्डर केला आणि आपल्यासाठी एक ऑमलेट ऑर्डर केलं. मग तिथून खाऊन पोहोचलो ऑफिसमध्ये आणि झाला एक विषय, आईचे फोटोच घरी राहिले. मग पटकन जाऊन तिथल्या एका शॉपमधनं फोटोवरून फोटो काढून घेतले आणि मामाचे पण फोटो घरी राहिले होते. मग त्यांचे फोटो घ्यायला गेलो त्यांच्या घरी. मग ऑफिसमधलं काम करून निघालो घरी. भाऊंनो, आपला मॅटर आज मिटला. पण ह्या मॅटरमध्ये ज्यांनी आपल्याला त्रास दिला ना त्यांचे असे जिरवतो ना भाऊंनो, त्यांनी आपलं नाव आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हा व्हिडिओ एवढा शेअर करा ना त्या कुत्र्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. त्यानंतर आलो शॉपमध्ये आणि नेहमीप्रमाणे 5 वाजता बनवली आपली ब्लॅक कॉफी. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा आणि व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर तुमच्या भावाला माफ करा.